नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ताच एक लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्या महिलांना सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तो हप्ता कधी येईल असं सगळेच विचारत आहेत. आता आपल्याला माहिती आहे की नेहमी रोजच नवीन-नवीन बातम्या येतात की आज येईल, उद्या येईल. काल परवा माहिती आली होती की 15 ते 19 सप्टेंबर दरम्यान येईल. नंतर आली की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल. तर नेमके कधी येणार आहेत पैसे? असा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर सगळ्यांना मी सांगू शकते की 25 सप्टेंबर ही तारीख ठरलेली आहे. असं बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कधी येणार आहेत पैसे. तर बघूयात काय झालं बैठकीत, अजून काय-काय मुद्दे मांडले गेले. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे सगळ्यांना कळेल की पैसे नेमके कधी येणार आहेत. तर पाहूयात आपण कधी येणार आहेत महिलांना पैसे. ठीक आहे. बघा, सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात होतील, अशी आशा लाडक्या बहिणींना होती. पण प्रत्यक्षात 19 दिवस उलटले तरीही योजनेचे पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांची घालमेल वाढली आहे. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सगळ्या महिलांना ऑगस्ट महिन्यातच मिळाले होते. जुलैचाही हप्ता ऑगस्टमध्ये मिळाला होता आणि ऑगस्टचाही हप्ता ऑगस्ट मध्ये मिळाला होता. पण आता सप्टेंबर महिन्याचं कधी मिळणार अशी अपेक्षा सगळ्यांना होती. 19 दिवसात मिळतील, तर 19 दिवसात मिळतील, 15 दिवसात मिळतील, शेवटच्या आठवड्यात मिळतील, असं सगळे म्हणत होते. पण अजूनही काही पैसे आलेले नाहीत. तर नव्याने आलेल्या अर्जाची छाननी शासन स्तरावर चालू आहे. ती सर्वच लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होईल. ठीक आहे. प्रत्यक्षात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतात. म्हणजे बैठकीत असा निर्णय झाला आहे की आमची छाननी चालू आहे. तर तुम्हाला 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान पैसे येऊ शकतात. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या 9,50,000वर पोहोचली आहे. आपण बघितलं मागच्या वेळेस 50,40,000 होती, आता 50,000वर पोहोचली आहे. KYC आणि बँक खात्याला आधार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांची महिलांकडून KYCचे काम चालू आहे. म्हणजे काही जणांचे फॉर्म पेंडिंग होते, ते पेंडिंग फॉर्म त्यांनी चेक केले की आपलं काय राहिलं महिलांनी, आणि त्यांनी KYC केली, आधार कार्ड लिंक केलं बँकेला, तेव्हा कुठं त्यांचं अप्रूव्ह झालं आणि त्या पात्र झाल्या. त्याच्यामुळे आपल्याला दिसते की पात्र महिलांची संख्या वाढलेली आहे. तर तुमचंही जर स्टेटस पेंडिंग असेल तर तुम्ही चेक करू शकता तुमचं KYC आणि तुमचं DBT अनेबल आहे की नाही, आणि तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलं गेलेलं आहे की नाही. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्यास मदत होईल. तर ज्यांच्या खात्याची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून व्यवस्थित प्रोसेस केली आहे, जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेत, त्यांनी KYC केली, ज्यांनी DBT अनेबल केलं, ज्यांनी आधार कार्ड जोडलं आणि त्यांचं सगळं प्रॉपर व्यवस्थित होतं, त्यांचे पैसे ऑलरेडी जमा झालेले आहेत खात्यात त्यांच्या. ठीक आहे. आता सप्टेंबरमध्ये सुमारे 1,00,000 अर्ज नव्याने पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यांचे आधार अपडेशन आणि KYC तपासणीचे काम अद्याप चालू आहे. 25 सप्टेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असे बैठकीत बोलले गेले आहे. ठीक आहे. तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील महिलांनो, काळजी करू नका. माहिती आहे सगळीकडनं बातम्या येत होत्या की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येणार आहेत. नंतर आले की 15 ते 19 सप्टेंबर दरम्यान पैसे येतील, 4 वाजल्यापासून पैसे येतील, अशा खूप बातम्या आल्या. पण प्रत्यक्षात कोणालाही पैसे आले नाहीत असं समोर आलेलं आहे. त्यामुळे बैठक घेतली गेली आहे आणि त्या बैठकीत सांगितलं गेलं आहे की आता 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये पैसे येतील. हे उशीर का होते? कारण छाननी चालू आहे. कारण सप्टेंबर महिन्यात नव्याने अर्ज भरले गेले आहेत. कारण ह्यांनी मुदत वाढवली, सरकारने मुदत वाढवली आहे महिलांसाठी फॉर्म भरण्याची. सो त्यामुळे नवीन अर्ज आले आहेत आणि त्यांची पण KYC, त्यांचं फॉर्म अप्रूव्ह वगैरे प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे ह्या हप्ता जो आहे सप्टेंबरचा, त्याच्यात त्या प्रतीक्षा वाढली आहे त्याची, किंवा आपण म्हणू शकतो की त्याला लेट होत आहे हप्ते येण्यासाठी महिलांच्या बँकेत. तर लवकरच सगळ्यांचा हप्ता येईल, जेव्हा सगळ्या महिलांचं व्यवस्थित त्यांचं चेक होईल, KYC, आधार कार्ड, सगळ्यांना एकत्रित पैसे मिळतील. तर 25 ते 30मध्ये तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करत राहा, कधीही पैसे पडू शकतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. सगळ्यांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत म्हणजे आहेत. त्यामुळे जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त सप्टेंबरचे पैसे भेटतील ₹1,500. आणि जर तुम्ही सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरला असेल आणि तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला मागच्या जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत सप्टेंबरमध्ये 3 महिन्याचे. ज्यांना ऑलरेडी भेटला आहे त्यांना फक्त 1,500 भेटतील. ज्यांना ऑलरेडी जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटले आहेत, ज्यांचा फक्त सप्टेंबरचा हप्ता राहिला आहे, त्यांना फक्त सप्टेंबरचे ₹1,500 मिळतील. आणि ज्यांनी
सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील. आणि लक्षात घ्या महिलांनो, ज्यांनी 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यांना, आणि ज्यांना पैसे आले नाहीत अजून 2 हप्त्याचे, त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 मिळून 4,500 रुपये मिळतील. 3 महिन्याचे एकदम पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे मिळून जातील. तर आता माहिती तुम्हाला तारीख तर ठरली आहे. तर सगळ्यांनी आपल्या बँकेत 25 सप्टेंबरच्या नंतर आपलं अकाउंट चेक करावं. आपले SMS पण चेक करा. SMS येतात. काहींना SMS नाही आला तर त्यांनी स्टेटमेंट तुमचं चेक करा, बँकेत स्टेटमेंट. सगळ्यांना माहिती आहे की आता प्रत्येक बँकेचे ॲप आहेत. त्या ॲपवर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटमेंट चेक करू शकता. त्या स्टेटमेंटमध्ये तुमचं दिसेल की तुम्हाला किती आणि कुठून पैसे आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तर कळून जाईल की आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही. तर आणि ज्यांचं पेंडिंग दाखवते अजून त्यांनी पण ऐका. त्यांनी तुम्ही KYC करा, आधार कार्ड लिंक करा तुमच्या बँक खात्याला आणि DBT एनेबल करून घ्या. ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय तुमचा फॉर्म अप्रूव्ह होत नाही. त्यामुळे ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी हे चेक करा आणि ज्यांचा अप्रूव्ह आहे त्यांनी थोडी प्रतीक्षा करा. त्यांनाही पैसे लवकरच मिळणार. ज्यांचं अप्रूव्ह आहे ना त्यांना 100% मिळणार आहेत. असं नाही की अप्रूव्ड होऊन सुद्धा मिळाले नाहीत, असं होणारच नाही. पैसे नक्की मिळणार आहेत. तर धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांनाही, महिलांनाही कळेल. त्यांचं टेन्शनही दूर होईल की पैसे कधी मिळणार आहेत तसं. तर सगळ्यांना लवकर पैसे मिळणार आहेत. तर वाट पहा, येतीलच. धन्यवाद.